कधी तुमच्यासोबत असं झालंय का? तुम्ही रात्री बेडवर पडला आहात, छताकडे बघताय आणि अचानक डोक्यात विचार येतो, "अरे परवा प्रियाने मला त्या नावाने का हाक मारली होती? ती माझ्याकडे बघून तसं का हसली होती? नक्की तिच्या मनात काय आहे?" भावांनो, ही जी ओव्हर थिंकिंगची समस्या आहे ना, ती जगातल्या प्रत्येक मुलाला कधी ना कधी सतावत असतेच. आपण मुलं लॉजिकल असतो. आपल्याला गोष्टी हो किंवा नाही यात हव्या असतात. पण स्त्रियांचं कम्युनिकेशन तसं नसतं. उत्क्रांतीपासूनच स्त्रिया या बोलण्यापेक्षा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये किंवा ज्याला आपण देहबोली म्हणतो, त्यात जास्त माहीर असतात. अनेकदा असं होतं, की ती मुलगी तुमच्या प्रेमात असते. तिला तुम्ही आवडत असता. ती तुम्हाला हिरवा कंदील देत असते. पण आपण मात्र आपल्याच विश्वात कन्फ्यूज होऊन बसलेलो असतो. आपल्याला भीती वाटते. जर मी तिला विचारलं आणि ती नाही म्हणाली तर? जर आपली मैत्री तुटली तर? आणि याच भीतीपोटी हजारो सुंदर लव्ह स्टोरीज कधीच सुरू होत नाहीत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज मी तुम्हाला सायकॉलॉजी आणि मानवी वर्तणुकीवर आधारित असे 3 प्रमुख इशारे सांगणार आहेत, जे जर एखादी मुलगी तुमच्याकडे पाहून करत असेल, तर 99% चान्सेस आहेत, की ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि तिला तुमच्यासोबत मैत्रीच्या पलीकडे काहीतरी हवं आहे. तिसरा पॉइंट तर इतका महत्त्वाचा आहे, की तो अनेकदा आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वही पेन तयार ठेवा, कारण आज आपण प्रेमाची भाषा डिकोड करणार आहोत. पॉइंट नंबर 1, तिची बघण्याची पद्धत आणि आय कॉन्टॅक्ट. मित्रांनो, डोळे कधीच खोटं बोलत नाहीत, हे वाक्य तुम्ही सिनेमात ऐकलं असेल. पण सायकॉलॉजीमध्ये हे एक सत्य आहे. जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला फक्त मित्र मानते, तेव्हा तिचा आय कॉन्टॅक्ट वेगळा असतो आणि जेव्हा ती तुम्हाला जोडीदार म्हणून बघते, तेव्हा तो पूर्णपणे बदलतो. यातला पहिला प्रकार म्हणजे प्रोलॉन्ग्ड आय कॉन्टॅक्ट. समजा तुम्ही ग्रुपमध्ये गप्पा मारताय. 5-6 मित्र-मैत्रिणी आहेत. कोणीतरी जोक मारला आणि सगळे हसले. अशा वेळी हसताना तिचे डोळे कोणाकडे जातात? मानसशास्त्र सांगतं, की जेव्हा आपण ग्रुपमध्ये हसतो, तेव्हा आपण नकळतपणे त्या व्यक्तीकडे बघतो, जी आपल्याला त्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त जवळची किंवा प्रिय वाटते. जर प्रत्येक वेळी हसताना तिची नजर तुमच्यावर खिळत असेल, तर बॉस समथिंग इज कुकिंग. दुसरा प्रकार आहे चोरून बघणे. तुम्ही काम करत आहात किंवा मोबाईलमध्ये आहात आणि तुम्हाला जाणवतं, की कोणीतरी तुमच्याकडे बघतंय. तुम्ही मान वर करता आणि ती पटकन नजर फिरवते किंवा खाली बघायला लागते. हां, जो नजर लपवण्याचा प्रकार आहे ना, हा लाजेमुळे होतो. तिला तुमच्याकडे बघायला आवडतंय, पण तुम्ही तिला बघताना पकडावं हे तिला नकोय. ही जी चोरून पाहण्याची सवय आहे, हा अट्रॅक्शनचा खूप मोठा पुरावा आहे. आणि तिसरा सर्वात पॉवरफुल प्रकार म्हणजे द ट्रायंगल गेज. हे नीट ऐका. जेव्हा आपण नॉर्मल कोणाशी तरी बोलतो, तेव्हा आपण त्याच्या डोळ्याकडे किंवा नाकाकडे बघतो. पण जेव्हा एखाद्या मुलीला तुमच्याबद्दल रोमॅन्टिक फीलिंग्स असतात, तेव्हा तिची नजर तुमच्या एका डोळ्याकडून दुसऱ्या डोळ्याकडे आणि तिथून खाली तुमच्या ओठांकडे जाते आणि परत डोळ्यांकडे येते. हे एक त्रिकोण तयार करतं. जर तिची नजर वारंवार तुमच्या ओठांवर रेंगाळत असेल, तर हे सबकॉन्शियस सिग्नल आहे, की तिला तुमच्याशी जवळीक साधायची आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तिच्यासोबत असाल, तेव्हा तिच्या डोळ्यांच्या हालचालीकडे नीट लक्ष द्या. ती फक्त बघते की नजरेने बोलते हे तुम्हाला लगेच कळेल. पॉइंट नंबर 2, फिजिकल टच अँड प्रॉमिसमिटी. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या इशाऱ्याकडे. आपल्याला प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस असते. साधारणपणे आपल्या शरीराभोवती 1-2 फुटाचं एक अदृश्य वर्तुळ असतं, ज्यामध्ये आपण फक्त आपल्या अत्यंत जवळच्या लोकांना येऊ देतो. अनोळखी लोक किंवा फक्त ओळखीचे लोक आले की आपण थोडे मागे सरकतो. पण जर ती मुलगी मुद्दामून तुमच्या या पर्सनल स्पेसमध्ये घुसखोरी करत असेल, तर तो एक क्लिअर कट इशारा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही दोघे चालताय, रस्ता मोठा आहे,
तरी ती तुम्हाला खेटून चालते का? किंवा तुम्ही एखाद्या सोफ्यावर बसला आहात, जागा भरपूर आहे, तरीही ती तुमच्या अगदी जवळ येऊन बसते का? हे अंतर कमी करणे म्हणजे मनातील अंतर कमी करण्याची इच्छा असते. त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनावधानाने केलेला स्पर्श, बोलता बोलता सहज तुमच्या हाताला हात लावणे, हसताना तुमच्या खांद्यावर मारणे किंवा तुमच्या शर्टवर काहीतरी लागले असं म्हणून तुमच्या कपड्यांना नीट करणे. हे स्पर्श कधीच अपघाताने होत नाहीत. हे स्पर्श तुम्हाला टेस्ट करण्यासाठी असतात. तिला बघायचं असतं की तिच्या स्पर्शावर तुमची रिॲक्शन काय आहे. तुम्ही मागे सरकताय की तुम्हाला तो स्पर्श आवडतोय. याला सायकॉलॉजीमध्ये किनेस्थेटिक ॲक्लेशन असे म्हणतात. जर ती वारंवार तुम्हाला टच करण्याची संधी शोधत असेल, मग ते हाय-फाय देणं असो किंवा बाईकवर मागे बसल्यावर घट्ट पकडणं असो, तर समजून जा की तिला तुमचा सहवास किंवा तुमचा स्पर्श दोन्ही हवा आहे. एक साधी मैत्रीण ठराविक मर्यादेपलीकडे स्पर्श करत नाही, पण जिला तुमच्यात इंटरेस्ट आहे, ती अदृश्य भिंत तोडण्याचा प्रयत्न नक्की करेल. पॉइंट नंबर 3, तुमच्यासाठी ती वेळ काढते आणि ग्रूमिंग. आणि आता सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे आजच्या युगात सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे, तर पैसा नाही, सर्वात मौल्यवान आहे वेळ आणि अटेन्शन. जर एखादी मुलगी जी आपल्या कामात बिझी असते, ती तुमच्यासाठी खास वेळ काढत असेल, तर ही छोटी गोष्ट नाही. समजा तुम्ही तिला मेसेज केला आणि ती कामात असूनही रिप्लाय देते किंवा "मी तुला नंतर कॉल करते" असे म्हणून खरंच अर्ध्या तासाने कॉल करते, तर याचा अर्थ तुम्ही तिची प्रायोरिटी आहात. पण यात एक सटल गोष्ट आहे, ती म्हणजे ग्रूमिंग बिहेवियर. जेव्हा तुम्ही समोर येता, तेव्हा तिच्यात काही बदल होतो का? हे नोटीस करा. ती तिचे केस नीट करतीये का? तिने ओठांवर जीभ फिरवली का? तिने कपडे ॲडजस्ट केले का? ती थोडी सरळ बसली का? निसर्गाचा नियम आहे, जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर येतो, तेव्हा आपल्याला बेस्ट दिसायचं असतं. प्राणी जगतातही पक्षी आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी पंख पसरवतात किंवा स्वच्छ करतात. मानवांमध्येही हेच घडतं. जर तुम्हाला बघताच ती तिचे केस सावरत असेल किंवा वारंवार आरशात किंवा मोबाईल स्क्रीनमध्ये बघून स्वतःला चेक करत असेल, तर ती हे सर्व तुमच्यासाठी करते. तिला तुम्हाला इम्प्रेस करायचे. यासोबतच जर ती तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल, उदाहरणार्थ, "तुला मागच्या मंगळवारी डोकेदुखीचा त्रास झाला होता ना? आता कसं वाटतंय?" किंवा "तुला ती ब्लॅक कॉफी आवडते ना?" जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या बारीक गोष्टी लक्षात ठेवते, तेव्हा याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही बोलत असता, तेव्हा तिचं पूर्ण लक्ष तुमच्यावर असतं. ती फक्त शब्द ऐकत नाहीये, तर ती तुम्हाला अनुभवतीये. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं ठीक आहे, पण काही मुली मुळातच खूप फ्रेंडली असतात. पण ओळखायचं कसं, की हा फ्रेंडलीनेस आहे की फ्लर्टिंग? त्यासाठी एक लिटमस टेस्ट आहे. तिच्या वागण्याची तुलना ती इतरांशी कशी वागते यांच्याशी करा. जर ती सगळ्यांशीच हसून खेळून बोलत असेल, सगळ्यांनाच टच करत असेल, तर तो तिचा स्वभाव आहे. तिथे गैरसमज करून घेऊ नका. पण जर ती बाकीच्यांशी थोडी रिझर्व्ह किंवा फॉर्मल वागत असेल आणि फक्त तुमच्यासोबत ती ओपन होत असेल, लाजत नसेल किंवा जास्त बडबड करत असेल, तर तुम्ही स्पेशल आहात. स्पेशल ट्रीटमेंट हेच प्रेमाचं दुसरं नाव आहे. मित्रांनो, तर हे 3 ग्रीन सिग्नल्स आहेत. आता प्रश्न उरतो की तुम्ही काय करायचं? बघा, आयुष्य खूप छोटं आहे. ती काय म्हणेल या विचारात आपण अनेक वर्ष वाया घालवतो. जर तुम्हाला हे इशारे दिसत असतील तर घाबरू नका. उद्या जाऊन लगेच लग्नाची मागणी घालू नका. पण निदान तिला कॉफीसाठी विचारून बघा. तुमच्या भावना थोड्या व्यक्त करून बघा. जास्तीत जास्त काय होईल, ती नाही म्हणेल. ठीक आहे ना? निदान आयुष्यभर मी विचारलं असतं तर काय झालं असतं हा पश्चाताप तरी राहणार नाही. पण जर तिने हो म्हटलं तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे ऑब्झर्व्हर बना, इशारे ओळखा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आलाय का? किंवा तुम्हाला अजूनही कोणाबद्दल कन्फ्युजन आहे का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी कमेंट्सना रिप्लाय देईन आणि तुमची मदत करेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्याला प्रेमात गाईडन्सची खूप गरज आहे. आपल्या प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असा एक मित्र असतोच. आणि हो, अशाच पॉवरफुल आणि लाईफ चेंजिंग कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.